घडामोडी। ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक व अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे। मात्र हातभट्ट्यांचे व्यवहार करून प्रशासनाचे क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नये असे परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावलेत। काल आमदार केळकर यांनी नागरिकांसमोर ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विस्तृत चर्चा केली। त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। भाजपा शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात 48 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले। क्लस्टर सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोकनगर, आझादनगर, गणेशनगर तसेच मनोहरनगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकांच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचे वातावरण आहे। यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी हजारो झोपडपट्टी धारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला। त्यानंतर त्यांनी आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भात शंका मांडल्या। यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांनी दिलाय। क्लस्टर विषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांच्या शंकांचे निरसन करावे। त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला आंदण देऊ नका असे प्रशासनाला बजावले। ठाणे महापालिका हद्दीत कळवा, मुंब्रा, दिवा, आगासन तसेच घोडबंदर भागात मोठ्या संख्येने उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांविषयी सातत्याने तक्रारी पुढे असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना ही बांधकामे थांबवावीत यासाठी प्रयत्न सुरू केलेत। ठाणे शहरात महापालिका प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यास सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हायगाई करू नये। सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ वापरून ही बांधकामे पूर्णपणे तोडण्यात यावीत। कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर भागात नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत। या बेकायदा बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी काल सायंकाळी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली। यावेळी महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामे आहेत। त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केले। ही सर्व बांधकामे पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपात असली तरी ती तात्काळ तोडून टाकावी असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत। हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबावाला अशा प्रकारची कोणतीही कारणे न सांगता अनधिकृत बांधकामांचे निष्कासन झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले। ठाणे जिल्ह्यात काल दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसू लागलाय। काही दिवसापासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे नागरिकांना अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे, तापाची लक्षणे दिसू लागलीत। असे 60 ते 70 रुग्णाला दिवसाला येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली। ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 28 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली होती। त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता, परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे। सकाळी 10 वाजताच्या नंतर उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत आहे। 3 दिवसापूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती। जिल्ह्यात काल दुपारी 12 नंतर 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते, त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणे गरजेचे आहे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे। या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे। गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसादुखीने नागरिक त्रस्त झाले आहेत। शहरातील छोट्या दवाखान्यात तसे आरोग्य केंद्रात या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची विक्री आणि विसर्जन करू नये अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता POPचा मूर्त्यांचा वापर या वर्षीच्या गणेशोत्सवात टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने मूर्तिकारांना शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे। त्या संदर्भात 15 दिवसात महापालिकेकडे मागणीची नोंद करण्याच्या सूचना मूर्तिकारांना करण्यात आल्या आहेत। या निर्णयास मूर्तिकारांचा प्रतिसाद मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार पर्यावरणास हानिकारक असलेल्या POP गणेश मूर्ती बनवणे, याची विक्री करणे आणि विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक तत्वे योग्य ठरवलीत। त्यामुळे सुधारित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि महापालिकांना दिले होते। त्यानंतर मागे गणेशोत्सवात विसर्जनावरून वाद झाला होता। ठाणे शहरात गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन ठाणे खाडी तलावात आणि महापालिकेच्या कृत्रिम तलावामध्ये केले जाते। त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून पर्यावरण प्रेमीकडून नाराजी व्यक्त केली जात होती। यंदाच्या गणेशोत्सवात POPच्या गणेश मूर्ती तयार होऊ नये यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची 16 जानेवारीला बैठक घेतली होती। तसेच 3 फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली प्रसिद्ध करण्यात आले। या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांना विनामूल्य शाडूची माती आणि जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे। घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारला जात आहे। या उड्डाणपुलाचे 80% काम पूर्ण झाले असून येत्या 2 ते 2.5 महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे घोडबंदर भागातील भाईंदरपाडा, नागला बंदर आणि गायमुख भागात होणाऱ्या कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। घोडबंदर पट्ट्यातील हा 4था उड्डाणपूल ठरणार आहे। घोडबंदर भागात कासार वडवली पुढील भाईंदरपाडा, नागला बंदर आणि गायमुख भागात नागरिकीकरण वाढलं आहे। त्यामुळे येत्या रहिवाशांच्या वाहनांचा भार घोडबंदर मार्गावर वाढत चालला आहे। तसेच या मार्गावरून हजारो वाहने मीरा भाईंदर, वसई, बोरिवलीच्या दिशेने वाहतूक करत असतात। उरण येथील JNPT बंदर आणि भिवंडी भागातून हजारो जड अवजड वाहने घोडबंदर मार्गावरून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात। त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा भार अधिक असतो। त्यातच मागील काही वर्षापासून या भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने येथील मार्गिकांवर मार्गरोधक बसवले आहेत। निर्माण कामामुळे येथील मार्गिका अत्यंत अरुंद झाल्या आहेत। त्याचा परिणाम दररोज येथून वाहतूक करणाऱ्या चालकांना सहन करावा लागतोय। येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी MMRDAने भाईंदरपाडा परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले। या उड्डाणपुलाचे काम 80% पूर्ण झाले असून येत्या 2 ते 3.5 महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता MMRDAच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। या उड्डाणपुलाखालून भुयारी मार्गिका देखील उभारण्यात आले। भुयारी मार्गिकेमुळे आता येथील वाहतुकीस देखील अडथळा होणार नसल्याचे अभियंत्याचे म्हणणे आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।